करमाळ्यातून इंदापूरला जायचं म्हणजे 70 ते 80 किलोमीटरचा फेरा मारून पोहोचावं लागतं, नाहीतर जीव मुठीत पकडून उजनी धरणातून होडीनं पलीकडे जावं लागतं. पण आता विकास पर्व सुरू झालंय. कार्यतत्पर आमदार संजय मामा शिंदे यांच्या पुढाकारानं उजनी जलाशया शेजारील कुगाव ते शिरसोडी दरम्यानच्या पुलासाठी 395 कोटी 97 लाखाच्या खर्चाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तेच पुणे आणि अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर आणि सोलापूर ह्याच्यात ते उजनी धरण आहे. तिथं आम्हाला कुगाव ते शिरसोडी, माझं इंदापूरचं शिरसोडी, करमाळ्याचं कुगाव पूल द्या. पूल कितीचा असतो? 50 कोटीचा, 25 कोटीचा, 60 कोटीचा. मी मराठीत सांगितलं, अरे दोन्ही माझे आमदार आहेत, दिला पूल दिला. आणि गेलोय मुंबईला, प्लॅन इस्टिमेट करायला लागलो, शाळेला 395 कोटीचा पूल. पण शब्द दिला होता, त्याच्यामध्ये 23 ऑगस्टला मी स्वतः जाऊन दोन्ही मामा आणि मी भूमिपूजन केलं, काम सुरू झालं. 395 कोटी. त्याच्यामुळं माझ्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हे विभाग जोडले जाणार आहेत. यामुळं माझ्या करमाळा तालुक्याला, इंदापूर तालुक्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. अनेक गावं, पर्यटन स्थळं विकसित होणार आहे. आणि मी खोटं नाही सांगत, या अजित पवार असताना कुणाचा मायचा लाल एवढा मोठा पूल मंजूर करू शकला नसता. मी संदीपान लक्ष्मण कामटे, राहणार कुगाव. करमाळा तालुक्याचे आमदार माननीय संजय मामा शिंदे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्याकडे वारंवार ह्या पुलाची मागणी करून करमाळा ते इंदापूर ह्या पुलासाठी पूल मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले. त्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी त्याच्यावर विधिमंडळात पाठपुरावा करून ह्या पुलासाठी निधी मंजूर केला. आणि आमचा जो परिसर आहे कुगाव ते करमाळा हे अंतर 35 किलोमीटर. इथून आम्हाला इंदापूरला जायचं म्हटलं तर इथून 120 किलोमीटर अंतर आम्हाला पार करून जावं लागायचं, म्हणजे वेळा घालून जावं लागायचे. तेव्हा आमचा प्रश्न मिटला. आता आम्ही सध्या आमच्या गावापासून म्हणलं इंदापूरला जायचं म्हटलं तर आम्हाला 20 किलोमीटर आम्हाला अंतर आहे, ते आमचे 100 किलोमीटर अंतर वाचले. त्यानंतर त्यांनी जो पूल मंजूर केला त्याबद्दल आम्ही आमदार साहेबांचे म्हणजे माननीय संजय मामा शिंदे यांचे मनापासून आभार मानतो. आणि आमचे जे दळणवळण आहे ते आम्हाला जवळ झाले. आणि ह्या विशेष म्हणजे ह्या पुलाच्या माध्यमातून आमच्या गावासाठी पर्यटन स्थळ हे चांगले झाले. आता इंदापूरला जाणं काही मिनिटात पूर्ण होणार. रस्त्याचा विकास हाच आपल्या तालुक्याचा विकास.